तुरुंग हा फक्त उंच भिंती, लोखंडी दारे आणि स्वातंत्र्य काढून घेतलेली जागा नाही, तर तुरुंग हा समस्यांचा, विचारांचा, व्यसनांचा, दुष्टतेचाही असू शकतो. काय आम्हाला माहीत असलेली एखादी व्यक्ती अशा तुरुंगात तर नाही ना? प्रभू येशू ख्रिस्ताच्या मधुर नावात आपणास सलाम. उपासना कार्यक्रमामध्ये आपले हार्दिक स्वागत. प्रियांनो, बंदिवास, कारावास, तुरुंग, जेल हे शब्द नेहमी त्रासदायक असतात. जे बाहेर आहेत त्यांना तिथे जावे वाटत नाही, आणि जे आत आहेत त्यांना आपण कधी तेथून बाहेर पडू याची काळजी, चिंता असते. काही वेळा तर आत गेलेला कैदी बाहेरचे जग कधीच पाहू शकत नाही. पहिल्या मंडळीसमोर आणि प्रेषितांसमोर हीच चिंता होती, कारण हेरोदाने पेत्राला कैदेत टाकले होते. परंतु म्हणतात ना की देव तारे त्याला कोण मारे. होय, पेत्राची सुटका झाली. मात्र ती कशी झाली? कोणी त्याला मदत केली? या सर्व प्रश्नांच्या उत्तरांसाठी आपल्याला आजचे अध्ययन पाहावे लागेल. तर मग चला प्रियांनो, आपण आपल्या अध्ययनाची सुरुवात करूया. श्रोत्यानो, आज आम्ही प्रेषितांची कृत्ये ह्याच्या 12व्या अध्यायाला पुढे चालू ठेवणार आहोत. आम्ही 3 वचनांपर्यंत विचार केला होता. आम्ही पाहिलं की कशा प्रकारे याकोबाला, जो योहानाचा भाऊ होता, त्याला हेरोदाने तरवारीने जीवे मारले, आणि यहुदी लोक त्यामुळे नाखुश न होता त्यांना त्यामुळे आनंद झाला, आणि हेरोदाची हिंमत वाढली. तो पेत्रालाही धरण्याकरिता पुढे सरसावला आणि त्याला त्याने कैद करून ठेवले. 12वा अध्याय 4थं वचन वाचूया. त्याला धरल्यावर त्याने त्याला तुरुंगात ठेवले आणि त्याच्या रखवालीकरिता त्याला शिपायांच्या 4 चौकड्यांच्या स्वाधीन केले. वल्हांडण सण झाल्यावर त्याला लोकांपुढे बाहेर आणावे असा त्याचा बेत होता. श्रोत्यानो, हेरोदाने जेव्हा याकोबाचा वध केला तेव्हा यहुदी लोक फार प्रसन्न झालेत. ह्याचा व्यवहार सुद्धा पिलाताप्रमाणे परमेश्वराला खेदित करून मनुष्याला प्रसन्न करणे हा होता. हेरोद आणि त्याचे राजघराणे परमेश्वराच्या कृपेपासून नेहमीच वंचित राहिले. प्रेषित याकोब येशू ख्रिस्ताच्या 12 शिष्यांमध्ये राहिला, आणि ह्याविषयी आम्हाला मत्ते शुभवर्तमान 10वा अध्याय 2 ते 4 वचनांमध्ये वाचायला मिळते. मत्ते शुभवर्तमान 10वा अध्याय 2 ते 4 वचने. त्या 12 प्रेषितांची नावे अशी आहेत. पहिला, पेत्र म्हटलेला शिमोन व त्याचा भाऊ अंद्रिया, जब्दीचा मुलगा याकोब व त्याचा भाऊ योहान, फिलिप व बर्थलमै, थोमा व मत्ते जकातदार, अल्फीचा मुलगा याकोब व तद्य, शिमोन कनानी व त्याला अर्थात येशूला धरून देणारा यहुदा इस्करियोत. आपल्याला आठवत असेल की क्रुसावरच्या मृत्यूपूर्वी येशू ख्रिस्ताने वल्हांडण सण साजरा केला होता. त्याने त्यांच्यासोबत भोजन केले होते. काहीही असो, ह्यावेळी यहुदी लोकसुद्धा येरुशलेममध्ये वल्हांडण सण साजरा करीत होते. आम्हाला दिसतं की हेरोदाने पेत्राला कडक पहाऱ्यात ठेवले. पहारा फार कडक होता. 16 शिपायांचा पहारा त्याच्यावर ठेवण्यात आला. श्रोत्यानो, त्याला नक्कीच वाटले असेल की कोणीतरी पेत्राला सोडविल. 5वं वचन पहा काय सांगतं. ह्याप्रमाणे पेत्र तुरुंगात पहाऱ्यात होता, परंतु त्याच्याकरिता देवाजवळ मंडळीची प्रार्थना एकाग्रतेने चाललेली होती. मंडळी एकाग्र चित्ताने त्याच्याकरिता प्रार्थना करीत होती. ते मनापासून प्रार्थना करीत होते. ते परमेश्वरासमोर लांबलचक यादी घेऊन आले नाहीत, परंतु पेत्राची सुटका व्हावी हा त्यांच्या प्रार्थनेचा विषय होता. नंतर 6वं वचन पहा. हेरोद त्याला बाहेर आणणार होता त्या रात्री 2 बेड्या घातलेला असा पेत्र 2 शिपायांमध्ये निजला होता, आणि पहारेकरी दरवाजापुढे तुरुंगाचा पहारा करीत होते. लक्षात घ्या श्रोत्यानो, की अशा स्थितीमध्ये सुद्धा पेत्र झोपी गेलेला आहे. त्याला मुळीच चिंता नव्हती, कारण त्याचा विश्वास मजबूत होता. 7 ते 9 वचने पहा काय सांगतात. तेव्हा पहा, प्रभूचा दूत त्याच्याजवळ उभा राहिला आणि खोलीत उजेड चकाकला. त्याने पेत्राच्या कुशीवर थापटून त्याला जागे करून म्हटले, लवकर उठ. तेव्हा त्याच्या हातातील साखळदंड गळून पडले. मग देवदूत त्याला म्हणाला, कंबर बांध
व पायात वहाणा घाल. त्याने तसे केले. त्याने त्याला म्हटले, तू आपले वस्त्र पांघरून माझ्या मागे ये. तो निघून त्याच्या मागे गेला. तरी देवदूतांकडून जे झाले ते खरोखर घडत आहे हे त्याला कळेना. आपण दृष्टांत पाहत आहो असेच त्याला वाटले. श्रोत्यानो, पेत्राला वाटले की ते एक स्वप्न आहे आणि स्वप्न समजून तो कदाचित जोडे न घालता चालू लागला असता. म्हणून स्वर्गदूताने त्याला विशेष सूचना दिल्या की तू आपले वस्त्र घाल आणि आपले जोडे घाल, कंबर बांध. आणि जे काही देवदूताने सांगितले ते त्याने केले आणि तो त्याच्या मागे चालू लागला. 10वं वचन पहा. नंतर पहिला व दुसरा पहारा ओलांडून ते नगरात जाण्याच्या लोखंडी दरवाजापर्यंत आल्यावर तो आपोआप त्यांच्यासाठी उघडला गेला आणि ते बाहेर पडून पुढे एक रस्ता चालून गेले. तोच देवदूत त्याला सोडून गेला. पेत्राला तुरुंगात ठेवल्यानंतर त्यांनी त्याच्यावर फार कडक असा पहारा ठेवला होता. मला वाटतं श्रोत्यानो की त्यांना पूर्ण खात्री होती की काही चमत्कार घडू शकेल. आपणास आठवतं का की येशू ख्रिस्त कबरेतून बाहेर आला? ती घटना त्यांना लज्जित करणारी होती आणि त्यांची पूर्ण धडपड होती की तसे काही पुन्हा घडू नये. म्हणून त्यांनी पहारा दुगणा केला होता. लक्षात ठेवा की येरुशलेमेतील मंडळी शिमोन पेत्राकरिता प्रार्थना करीत होती. जेव्हा हे सर्व काही त्या तुरुंगात घडत होते तेव्हा ही मंडळी प्रार्थनेमध्ये होती. पेत्र धोक्याच्या बाहेर येताच देवदूत त्याला सोडून गेला. 7व्या वचनात जी सत्यता आहे श्रोत्यानो, त्यावर मी पुन्हा एक वार आपले लक्ष वेधू इच्छिते की जो स्वर्गदूत ह्या ठिकाणी आला तो येशू ख्रिस्त नसून येशू ख्रिस्ताने पाठवलेला स्वर्गदूत होता. ह्यावेळी येशू ख्रिस्त परमेश्वराच्या उजव्या हाताला बसलेला होता. परंतु जुन्या करारात जेथे जेथे स्वर्गदूताचे वर्णन आहे तेथे येशू ख्रिस्त स्वतः आला होता. मंडळीच्या प्रार्थना निश्चितच ऐकण्यात आल्यात. 11वं वचन वाचूया. 12वा अध्याय 11वं वचन. मग पेत्र भानावर येऊन म्हणाला, आता मला खरोखर कळले की प्रभूने आपला दूत पाठवून हेरोद्याच्या तावडीतून व यहुदी लोकांचा संपूर्ण अपेक्षा भंग करून मला सोडविले आहे. पेत्राला समजले की कशा चमत्कारिक रीतीने परमेश्वराने त्याची सुटका केली आहे. आता आपण 12वं वचन पाहूया. हे लक्षात आल्यावर तो योहान, ज्याला मार्कही म्हणत, त्याची आई मरिया हिच्या घरी गेला. तेथे बरेच लोक एकत्र जमून प्रार्थना करीत होते. आता आम्हाला दिसतं की पेत्र, ज्याला मार्क म्हणत, त्याच्या घरी गेला आणि तेथे काय त्याने पाहिले तर सर्व लोक एकत्र जमून प्रार्थना करीत होते. 13वं वचन. तो दरवाजाची दिंडी ठोकीत असता रुदा नावाची मुलगी कानोसा घेण्यास आली. ह्याचाच अर्थ की ती दार उघडण्यासाठी आली. ते सतावाचे, छळाचे दिवस होते. श्रोत्यानो, हे जाणून घेणे महत्वाचे होते की कोण दरवाजा ठोठावत आहे, कारण कोणीही येऊ शकत होते. रुदाचा अर्थ आहे गुलाब. बहुतेक करून ती त्या घरातली नोकराणी होती. 14वं वचन पहा. तिने पेत्राचा आवाज ओळखला, पण आनंद झाल्यामुळे दरवाजा न उघडता ती आत धावत जाऊन तिने सांगितले की पेत्र दाराशी उभा आहे. आनंद आणि हर्षामुळे ती दरवाजा उघडायला विसरली. श्रोत्यानो, प्रश्न हा उपस्थित होतो की ती इतकी उत्साहित आनंदित का झाली? कारण तिला माहीत होते की हे लोक कशाकरिता प्रार्थना करीत आहेत, त्यांच्या प्रार्थनेचा विषय काय आहे, आणि त्वरित प्रार्थनेचे उत्तर मिळाल्यामुळे ती फार आनंदित झाली. ही गोष्ट त्यांच्या विश्वासाच्या पलीकडची होती. ते कल्पना सुद्धा करू शकत नव्हते की पेत्र इतक्या लवकर रोमी तुरुंगातून सुटून त्यांच्याकडे वापस येईल. श्रोत्यानो, परमेश्वर आज सुद्धा आमच्या प्रार्थना ऐकून आम्हाला अशाच प्रकारे उत्तर देतो. फक्त काय तर आमचा विश्वास त्याच्यावर मजबूत असायला हवा. 15वं वचन. त्यांनी तिला म्हटले, तू बावचळलीस? तरी तिने खात्रीपूर्वक सांगितले की मी म्हणते तसेच आहे. ते म्हणाले, तो त्याचा देवदूत आहे. श्रोत्यानो, तिला तर विश्वास पटला की तो पेत्र आहे, परंतु हे जे लोक प्रार्थना करीत होते त्यांना मात्र हा विश्वास नव्हता की पेत्र इतक्या लवकर बाहेर येईल. म्हणून ते तिला म्हणतात की तू बावचाळली आहेस किंवा तो त्याचा देवदूत आहे. परंतु ते असं म्हणत नाही की परमेश्वर हे करू शकतो. जो ग्रीक शब्द न्यूमाचे भाषांतर आहे ते असं नाही म्हणत की तो त्याचा दूत असावा. ते समजतात की तो त्याचा आत्मा आहे. दुसऱ्या शब्दात त्यांना असं वाटत आहे की पेत्र मेला आहे. हेरोदाने त्याचा आधीच वध केला असेल. पहा श्रोत्यानो,
आमच्यासारखीच प्रवृत्ती ह्या लोकांची आम्हाला दिसते. ते प्रार्थना तर करत आहे की पेत्राचे रक्षण व्हावे, त्याचा बचाव व्हावा आणि त्यांना एका बाजूला वाटत आहे की पेत्राचा वध सुद्धा झाला असेल. ते ह्या गोष्टीवर विश्वास ठेवण्यास तयार नाहीत की पेत्र वापस आला आहे. हे फार चित्तवेधक आहे की जेव्हा मंडळी शिमोन पेत्राच्या सुटकेसाठी प्रार्थना करीत आहे, तेव्हा त्याची सुटका झाली आहे. परंतु जेव्हा सुटका झाली, तेव्हा त्यांचा विश्वास बसत नाही. तव सहवास घडावा प्रभु रे, क्षणभर विरह नसावा. तव सहवास घडावा प्रभु रे, क्षणभर विरह नसावा. तव सहवास घडावा. राहो सुंदर सदनी नगरी, किंवा राणी पर्वत कुहरी. राहो सुंदर सदनी नगरी, किंवा राणी पर्वत कुहरी. देह विभो हा माझा, देह विभो हा माझा. कोठेही मग स्वर्गच जीवा. तव सहवास घडावा प्रभु रे, क्षणभर विरह नसावा. तव सहवास घडावा. मृदुल फुलांची सुखकर शय्या, किंवा प्रस्तर खंड निजाया. मृदुल फुलांची सुखकर शय्या, किंवा प्रस्तर खंड निजाया. हृदयात तवटे कोणी असता, हृदयात तवटे कोणी असता. कष्ट न शब्द, शब्द ही ठावा. तव सहवास घडावा प्रभु रे, क्षणभर विरह नसावा. तव सहवास घडावा प्रभु रे, क्षणभर विरह नसावा. तव सहवास. आता 16 आणि 17 वचने सांगतात, मग पेत्र तसाच ठोकीत राहिला असता त्यांनी दरवाजा उघडला आणि त्याला पाहून ते थक्क झाले. तेव्हा उगे रहा म्हणून त्याने हाताने त्यास खुणाविले. आपणाला प्रभूने कसे बाहेर काढिले हे त्याने त्यास सविस्तर सांगितले आणि म्हटले की हे याकोबास व बंधुजनास सांगा. नंतर तो दुसऱ्या ठिकाणी निघून गेला. त्यांचा स्वतःच्या डोळ्यावर विश्वास बसला नाही. त्यांना वाटलंच नाही की त्यांच्या प्रार्थनेचे उत्तर त्यांना मिळाले आहे. आता श्रोत्यानो, पेत्र त्या ठिकाणाहून सुरक्षित स्थळी जात आहे. परमेश्वराने त्याला चमत्कारिक रीतीने सोडवले. मग काय, तो त्याला यरुश्लेमातच चमत्कारिक रीतीने सुरक्षित ठेवू शकला नसता काय? पेत्राने असे म्हणायला नको होते काय की मी यरुश्लेमातच राहीन,
परमेश्वराने मला तुरुंगातून सोडवले, तो मला ह्या ठिकाणी सुद्धा सुरक्षित ठेवू शकतो? अर्थातच श्रोत्यानो, परमेश्वर त्याला ठेवू शकला असता. परंतु परमेश्वराची इच्छा होती की त्याने स्वतःचा विवेक उपयोगात आणावा. बऱ्याच वेळेला जे आम्हाला प्रभूमध्ये दृढ विश्वास आहे असे वाटतात, ते खरे पाहता परमेश्वराला पारखण्यासारखे आहे. जरी परमेश्वर विलक्षण आणि चमत्कारिक गोष्टी आमच्या जीवनात करतो, तरी त्याची ही अपेक्षा असते की आम्ही आमचा विवेक उपयोगात आणावा. 18वं वचन पहा. मग दिवस उगवल्यावर पेत्राचे काय झाले ह्याविषयी शिपायात मोठी खळबळ उडाली. तुरुंगात एकच खळबळ उडाली. जेव्हा पहारेकरांना कळले की काय झाले आहे आणि शिमोन पेत्र गेला आहे, मला वाटतं श्रोत्यानो की त्यांनी अर्ध्या सैन्याला बोलावणे असणार. घराघरात त्याचा तपास केला असेल, नगराच्या भोवती पहारा ठेवला असेल, जेणेकरून त्याने बाहेर पळून जाऊ नये. ह्या ठिकाणी फार भयंकर असा गोंधळ उडालेला होता. 19वं वचन. हेरोदाने त्याचा शोध केला असताही शोध लागला नाही, म्हणून त्याने पहारेकऱ्यांची चौकशी करून त्यांना ठार मारण्याचा हुकूम सोडला. मग तो यहुदियाहून कैसरियात येऊन राहिला. हेरोद हा एक भयंकर क्रूर आणि निर्दयी असा राजा होता. त्याला मानवाच्या जीवाची काहीच पर्वा नव्हती. त्याला मानवाच्या जीवनाचे मूल्य नव्हते. तो परमेश्वराला तर काहीच महत्त्व देत नव्हता. परमेश्वर त्याच्याकरिता एक हीन व्यक्ती होता. आता पुढच्या वचनांमध्ये आम्हाला हेरोदाचा मृत्यू पाहायला मिळतो. 20 पासून 23 वचने वाचूया. हेरोद सोरकरांवर रागावला होता, म्हणून ते एकमताने त्याच्याकडे आले व राजाच्या रंगमहालावरील अधिकारी ब्लस्त ह्याला अनुकूल करून घेऊन त्यांनी समेट करण्याची विनंती केली, कारण त्या राजाच्या देशावर त्यांच्या देशाचे पोषण होत असे. नंतर नेमलेल्या दिवशी हेरोद राजवस्त्रे घालून आसनावर बसला आणि जमलेल्या लोकांपुढे भाषण करू लागला. तेव्हा लोक गजर करून बोलले, ही देववाणी आहे, मनुष्यवाणी नव्हे. त्याने देवाला गौरव दिले नाही, म्हणून तत्क्षणी प्रभूच्या दूताने त्याच्यावर प्रहार केला आणि तो किडे पडून मेला. श्रोतनो, ह्या ठिकाणी आम्हाला दिसतं की हा जो हेरोद होता, तो जगाला दाखवू इच्छित होता की त्याला हा विश्वास नाही की पेत्राच्या सुटकेमध्ये परमेश्वराचा हात आहे. त्याने सर्व शिपायांना मारून टाकले. श्रोतनो, सोर आणि सिदोन देशांचा हेरोद सोबत व्यापाराच्या दृष्टीने संबंध होता. हेरोद अप्रसन्न झाल्यास त्याचा व्यापारावर परिणाम होत असे. ह्यासाठी ते राजाशी समेट करण्याकरिता, संबंध चांगले करण्याकरिता आलेले होते. आम्हाला दिसतं की हेरोद चापलुसी करणारे लोक आणि चापलुसी पसंत करणारा व्यक्ती होता. तो ख्रिस्त विरोधी होता. परमेश्वर मात्र आपले गौरव, आपली महिमा कधीच कोणाला देत नाही. लोक त्याची प्रशंसा अशा प्रकारे करीत होते जणू काही तो कोणी देवता आहे. परंतु आम्हाला दिसतं की परमेश्वराच्या दूताने त्याच्यावर प्रहार केला आणि कशा प्रकारे त्याला मारले. फार वाईट असा त्याचा मृत्यू झाला. तो किडे पडून मेला. श्रोत्यानो, नंतर 24 आणि 25 वचने पहा. पण देवाच्या वचनाची वृद्धी व प्रसार होत गेला. बर्नबा व शॉल हे आपली सेवा पूर्ण करून, ज्याला मार्कही म्हणत, त्या योहानाला बरोबर घेऊन येरुशलेमहून माघारे आले. श्रोत्यानो, या जगाची शेवटची घटका जवळ आली आहे. ख्रिस्त विरोधी येत आहे, हे तुम्ही ऐकले आहे. आणि ख्रिस्ताच्या विरुद्ध जे लोक आहेत त्यांचा सुद्धा नाश अटळ आहे. आज आम्हाला दिसतं की ख्रिस्त विरोधी लोक फार चांगले असे जीवन व्यतीत करीत आहे. परंतु एक वेळ येणार आहे की त्यांचा सुद्धा न्याय होईल. परमेश्वर स्वतःची महिमा, स्वतःचे गौरव कधीच कोणाला देत नाही. आता आपण 13वा अध्याय पाहणार आहोत. 13व्या अध्यायाची पहिली 3 वचने आपण वाचूया. बर्नबा, शिमोन, निग्र, लुक्य, कुर्नेकर, जो बाळपणापासून मांडलिक हेरोद राजाबरोबर वाढला होता, तो मनायन व शौल हे संदेष्टे व शिक्षक होते. ते प्रभूची सेवा व उपास करीत असता पवित्र आत्मा म्हणाला की बर्नबा व शौल ह्यांना ज्या कार्यासाठी मी बोलावले आहे त्यासाठी त्यांना माझ्याकरिता वेगळे करून ठेवा. तेव्हा त्यांनी उपास व प्रार्थना करून आणि त्यांच्यावर हात ठेवून त्यांची रवानगी केली. ह्या ठिकाणी आम्हाला दिसतं श्रोत्यानो की ह्या लोकांच्या जीवनामध्ये प्रार्थनेला आणि उपवासाला किती महत्त्व होते. पुष्कदा आम्ही बरेच निर्णय त्वरित घेतो. आम्ही प्रार्थनेमध्ये वेळ घालवित नाही, नाही आम्ही उपवास करीत, परमेश्वराचे मार्गदर्शन प्राप्त करीत नाही. परंतु श्रोत्यानो, हे जे शिष्य होते
हे जे लोक होते त्यांच्या जीवनामध्ये प्रार्थनेला आणि परमेश्वराच्या मार्गदर्शनाला त्यांनी फार महत्त्व दिले. हेच आम्हाला ह्यांच्या जीवनाद्वारे शिकायला मिळते. आता आम्हाला दिसतं की त्यांच्या सेवेची सुरुवात होते आणि शौलाचे नाव बदलून पॉल होईपर्यंत ते जवळजवळ आहेत. पहिल्या मिशनरी यात्रेत किंवा सुवार्ता प्रसार फेरीत ते जवळजवळ आहेत. नंतर आम्हाला दिसेल की पॉल ह्या चमूचा मार्गदर्शक व पुढारी होतो, प्रमुख संदेश देणारा होतो आणि ह्या चमूला पॉल आणि बर्नबा म्हणून ओळखण्यात येते. ह्या लोकांना सुवार्ता प्रसारक म्हणून अलग करण्यात आले. ज्या मंडळीने त्यांना ह्या कार्यासाठी जगात पाठवले त्या मंडळीकडे आपले लक्ष गेले काय? ती येरुशलेमेतील मंडळी नव्हती श्रोत्यानो. मी आपणास फार स्पष्टपणे सांगू शकते की येरुशलेमेतील मंडळी सुवार्ता प्रसार कार्य करणारी मंडळी नव्हती. अंत्योखियातील मंडळीला सुवार्ता प्रसाराचे ओझे होते. परमेश्वराची इच्छा पूर्ण करण्याची त्यांच्या मनात जी इच्छा होती त्यामुळे त्यांनी फार आग्रहाने उपास करून प्रार्थना केली. ह्या ज्या 2 सुवार्ता प्रसारकांना ते बाहेर पाठवित होते त्यांच्यावर त्यांनी हात ठेवले. अर्थातच त्यांनी हे दर्शविले की तुमच्या कार्यामध्ये आम्ही सुद्धा सामील आहोत. नंतर 4थं वचन वाचूया. ह्याप्रमाणे पवित्र आत्म्याच्या द्वारे त्यांची रवानगी झाल्यावर ते सलुकियात येऊन तारवातून कुप्रास गेले. ह्या ठिकाणी महत्वाची गोष्ट म्हणजे त्यांना पवित्र आत्म्याद्वारे पुढे पाठविण्यात आले. परमेश्वराच्या पवित्र आत्म्याद्वारे त्यांचे मार्गदर्शन आता होणार होते. ते समुद्रकिनारीच्या सलुकिया ह्या ठिकाणी गेले आणि त्या ठिकाणाहून नंतर ते पुढे गेले. 5 आणि 6 वचने सांगतात, मग ते सलमिनात असता त्यांनी यहूद्यांच्या सभास्थानामध्ये देवाच्या वचनाची घोषणा केली आणि योहान हाही त्यांचा सहाय्यक होता. पुढे ते सबंध बेटातून चालून पफेस गेल्यावर बरेशू नावाचा कोणी एक यहुदी जादूगार व खोटा संदेष्टा त्यांना आढळला. सलमिनामध्ये त्यांची सेवा अधिक फलवंत झाली नाही. त्यांच्या सेवेद्वारे तिथे कोणी ख्रिस्तावर विश्वास ठेवला ह्याची नोंद करण्यात आलेली नाही. परंतु त्यांची मुठभेड ह्या एका जादूगाराशी झालेली आम्हाला दिसते. नंतर 7 आणि 8 वचने पहा. तो तेथील सुभेदार सिर्गे पॉल ह्या बुद्धिमान मनुष्याच्या पदरी होता. ह्या सुभेदाराने बर्नबा व शॉल ह्यांना बोलावून देवाचे वचन ऐकण्याची उत्कंठा दर्शविली. परंतु अलीम जादूगार, त्याच्या नावाचा अर्थ हाच आहे, ह्याने त्यांना अडवून सुभेदाराला विश्वासापासून फितविण्याचा प्रयत्न केला. श्रोत्यानो, हा सैतानी विरोध होता. ह्या माणसाच्या प्रभावाखाली तो राज्यपाल होता. खेदाने सांगावं लागतं की आज सुद्धा बरेच असे अधिकारी आहेत जे अशा प्रकारच्या प्रभावाखाली आहेत आणि ते परमेश्वराच्या कार्याचा विरोध करीत आहेत, जे पथभ्रष्ट लोकांच्या शिकवणुकीच्या आहारी जातात आणि परमेश्वराच्या वचनांचा विरोध करतात. 9 वचन वाचूया. तेव्हा शॉल, ज्याला पौलही म्हणत, तो पवित्र आत्म्याने पूर्ण होऊन त्याच्याकडे रोखून पाहात म्हणाला. ह्या वचनात आम्हाला आढळतं की शौलाचे नाव पॉल झाले आहे. पौलाचा अर्थ आहे लहान किंवा अल्प. काही लोकांचं असं म्हणणं आहे की त्याने हे नाव नम्रतेचे द्योतक म्हणून घेतले, कारण शॉल हे नाव जे गर्वाचे कारण होते ते उपयोगात आणण्याची त्याची इच्छा नव्हती. ही शक्यता आहे की त्याने त्या राज्यपालाचे नाव, जे सर्गियुस पौलुस होते आणि जो त्यांच्या सेवेद्वारे परिवर्तित होणारा पहिला व्यक्ती होता, ते घेतले असावे. 10 वचन पहा. अरे सर्व कपटाने व सर्व लुच्चगिरीने भरलेल्या सैतानाच्या पोरा, अवघ्या नीतिमत्वाच्या बैऱ्या, तू प्रभूचे सरळ मार्ग विपरीत करण्याचे सोडून देणार नाहीस काय? काही बाबतीत श्रोत्यानो, पॉल शांत स्वभावाचा असावा, परंतु मी सांगू इच्छिते की जेव्हा अशा प्रकारच्या विरोधाचा तो सामना करीत असे तेव्हा तो उघडपणे त्या लोकांची निर्भत्सना आणि निंदा करीत असे. त्याला कळून चुकले की हे सैतानाकडून आहे आणि त्याने त्याची निर्भत्सना केली. आज आम्हाला सुद्धा अशाच प्रकारे करण्याची आवश्यकता आहे. 11 वचन. तर पहा, आता प्रभूचा हात तुला प्रतिकूल आहे. तू आंधळा होशील व काही वेळपर्यंत तुला सूर्य दिसणार नाही. तत्क्षणीच त्याच्यावर धुके पडल्यासारखे होऊन त्याच्या डोळ्यांना अंधारी आली. तेव्हा आपणाला कोणीतरी हाती धरून न्यावे म्हणून तो इकडे तिकडे माणसाचा शोध करू लागला. श्रोत्यानो, तो आधीच आध्यात्मिक अंधकारात होता. आता तो शारीरिक रूपाने सुद्धा अंधकारात गेला. 12 वचन. तेव्हा जे झाले ते पाहून त्या सुभेदाराने प्रभूच्या शिक्षणावरून आश्चर्य करून विश्वास ठेवला. एक प्रेषित होण्याच्या नात्याने पौलाला सुद्धा चिन्हे व अद्भुते करण्याचे दान परमेश्वराने दिले होते. जेव्हा तो पफेस येथे गेला
तेव्हा तो त्यांना हे नाही म्हणू शकला की तुम्ही नवीन कराराकडे वळा. त्यावेळी नवीन करार लिखित रूपात नव्हता, ज्यामधून त्याने संदेश दिला असता किंवा त्यांना म्हटले असते की त्याकडे वळा. रोमकरास पत्रातून तो त्यांना उपदेश देऊ शकला नाही श्रोत्यानो, कारण अद्याप त्याने ही पत्रे लिहिली नव्हती. योहानकृत शुभवर्तमानाकडे ते वळू शकले नाहीत, कारण योहानाने तो अद्याप लिहिला नव्हता. मग त्याचा अधिकार ते कसा ओळखतील? चिन्हांद्वारे, चिन्हे दाखविण्याच्या दानांद्वारे. आज नवीन करार लिहिण्यात आलेला आहे. आता अधिकार ओळखण्याकरिता आमच्याजवळ परमेश्वराचं पवित्र वचन आहे. आमचं मार्गदर्शन करण्याकरिता हे पवित्र वचन आहे. योहानाचे दुसरे पत्र आणि 10वं वचन सांगतं, जर कोणी तुम्हाला शिकविण्यासाठी आला व ख्रिस्ताने जे शिक्षण दिले त्यावर त्याचा विश्वास नसला, तर त्याला तुमच्या घरात येण्याचे आमंत्रण देखील देऊ नका. त्याला कोणत्याही तऱ्हेने उत्तेजन देऊ नका. सैतानाच्या शक्तीद्वारे बहुधा तो जादूगार सुद्धा हीच युक्ती करीत होता. त्या दिवसांमध्ये खोटे संदेष्टे सैतानाच्या शक्तीद्वारे आरोग्य देण्याचे व इतर चमत्कार करीत असत. श्रोत्यानो, आज सुद्धा ही स्थिती आहे, परंतु आम्हाला जिवंत परमेश्वरावर विश्वास ठेवायचा आहे. परमेश्वर आपणास सर्वांस आशीर्वाद देव. हा कार्यक्रम आपणास आवडला काय? आता आम्हाला एक मिस कॉल करा आणि आपण पुढील विजेता होऊ शकता. प्रियांनो, हे समजून घेणे महत्त्वाचे आहे की कोणत्याही परिस्थितीमुळे चिंता किंवा काळजी करण्यापेक्षा एकचित्ताने एकत्रित येऊन देवाकडे रदबदली करणे, प्रार्थना करणे आवश्यक आहे. यामुळे सर्व परिस्थिती परमेश्वर आपल्या हातात घेतो आणि संरक्षण देतो, सहाय्य करतो. पहिल्या मंडळीमध्ये हा एक उत्तम गुण होता. म्हणूनच पेत्राची सुटका होऊ शकली. आज आमच्या समोर अनेक प्रश्न आहेत, समाजामध्ये, मंडळांमध्ये, कुटुंबामध्ये. पण काय आम्ही या समस्यांसाठी देवाच्या चरणापाशी एकचित्त होऊन प्रार्थना करतो? प्रियांनो, ही आमच्यातील उणीव आहे. देव आम्हाला मदत करण्यास तयार आहे, पण काय आम्ही त्याची मदत घेण्यास तयार आहोत? आज आपण आत्मपरीक्षण करूया. आपण प्रार्थना करू. प्रभूजी, आम्ही तुझ्या चरणापाशी आलेलो आहोत. आज आम्हाला ठाऊक आहे प्रभूजी की असे अनेक लोक आहेत की ते वेगवेगळ्या तुरुंगामध्ये अडकून पडलेले आहेत. आणि हे तुरुंग म्हणजे भिंती नव्हे, ते व्यसनाचं तुरुंग आहे. चुकीच्या गोष्टी करण्यामध्ये अडकलेले लोक आहेत, चुकीचे कृत्य करणारे लोक आहेत, एकमेकांविषयी प्रीती नसणारे लोक आहेत. आणि म्हणूनच प्रभूजी, या सर्व तुरुंगातील लोकांना प्रभूजी तू बाहेर काढावं, याच्यासाठी त्यांच्यावरती विशेष अशी कृपा तू कर. होय प्रभूजी, या सर्व लोकांसाठी देखील आम्ही एकत्रित यावं तुझ्या चरणापाशी. आम्ही एकचित्तानं तुझ्याकडं प्रार्थना करावी. म्हणून प्रभूजी, तुझी कृपा तू आम्हा प्रत्येकाला दे, की जेणेकरून प्रभूजी या सर्वांसाठी रदबदली केली जाईल आणि त्यांना त्यांच्या तुरुंगातून बाहेर काढलं जाईल. तुझी कृपा त्यांना प्राप्त होईल, तुझे मार्ग त्यांना समजून येतील. आणि म्हणूनच प्रभूजी, आम्ही तुझ्या चरणापाशी आलेलो आहोत. त्यांना तू आशीर्वादित कर, त्यांना तू बाहेर काढ, त्यांना तू सहाय्य कर. येशू ख्रिस्त आमचा प्रभू याच्याद्वारे मागतो, म्हणून तू ऐक. आमेन. एकमेकांबरोबर उपकारी व कनवाळू व्हा. एकमेकांना क्षमा करा. प्रभू तुम्हासह असो.